जय जय विठ्ठल जय जय
ईशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागारसंसारपारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम् कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्
बहिणी, लहान मुलं, काळमावसारीची सर्व मंडळी आणि हे जे काय कुटुंब जे बघतोय हे माझं कुटुंब होतंय. आमची काळमावाडी वसाहत नव्हे, दुधगंगा वसाहत नव्हे, तर माझी आणि त्यात मेन म्हणजे याचा सूत्रधार कोण असेल तर माझा, आमचा नव्हे, अतुल जोशी हा ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. म्हणजे मोदीच आहे असं मला वाटते. त्याच्यातला तो स्थायी भाऊ आहे. लहानापासून मोठ्या त्यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री आजचा हा रामलिंग मंदिर प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आणि त्याच्या या कार्यक्रमाचा सोंगी बसण्याचा कार्यक्रम, त्या कार्यक्रम कैलासवासी नानाबाळा पाटील यांच्या स्मरणार्थ सुरेश नाना पाटील यांनी आजचा हा कार्यक्रम त्यांनी समर्पित केलेला आहे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ मान्य जोशी साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर या ठिकाणी सर्वच मानकरी वरिष्ठ, या ठिकाणी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या राधारी मूळ गावचे, गावाकडील आपले भजनी मंडळाचे त्या ठिकाणी लहूपूजक पाटील कुठं असतील तर कृपया त्यांनी किंवा यांच्या आठवणीत राहील असं एक मंदिर व्हावं असं आपल्या सर्व ग्रामस्थांची आणि मान्य जोशी साहेबांची इच्छा होती. आणि आपण या मंदिराचा आपण पायापूजन केला. त्यावेळेला काही गोष्टी घडून गेल्या, त्या गोष्टीचा आपण पुनर्विचार करणार नाही. तरी पण आपल्या रामलिंगाचं देवस्थान एवढं जागरूक आहे, आपला सर्वांना ज्ञात आहे, त्याची प्रचिती सुद्धा आपल्याला आलेली आहे की आपण ज्या दिवसापासून शुभारंभ केला त्या दिवसापासून आजपर्यंत नॉनस्टॉप आपलं काम चाललं. थोडासा पावसाळ्याचा मधला कालावधी सोडला तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ज्या ठिकाणी म्हणजे कला केलेलं आहे. मग शिखराचं काम असेल, सेंटरिंगचं काम असेल, पाठीमागच्या गाभाऱ्याचं दोंडेचं काम असेल, अतिशय सुंदर पद्धतीनं चांगल्या सहकार्यानं आपल्याला या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नियोजनाखाली, नेटक्या नियोजनाखाली आपल्याला करता आलं. म्हणून या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन, गेल्या 25-30 वर्षामध्ये साहेबांच्या सहवासामध्ये असत असताना मला नेहमी आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कार्यक्रम आणि नेटकं नियोजन म्हटलं की जोशी साहेब, त्याच पद्धतीनं आज अखेर आपण हा कार्यक्रम किंवा मंदिराचा असो किंवा अन्य आपल्या वसाहतीमध्ये कोणताही कार्यक्रम असो करत असताना त्यांनी चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या तरुणांच्या हाताखाली घेऊन त्यांनी केलेलं आहे. आमचं कर्तव्य होतंय की त्यांचे काही या ठिकाणी आपण सत्कार करून त्यांच्यापासून आपण त्यांना परक करणार नाही. तरी पण ज्या वेळेला त्यांनी जे कार्य हातामध्ये घेतलं ते पूर्ण करण्याचं काम त्याने आपलं पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे अतिशय देखणी अशी इमारत मंदिराचं लोकांनी या पंचकृषीत असो, कागल शहरातल्या असो किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातल्या किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या जे जोशी साहेबांना मानणारे अधिकारी वर्ग असेल, लोकनेते असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांना सर्वांना माहिती आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली एखादं काम जर त्यांनी केलं तर ते पूर्ण तडीस निवडून अतिशय चांगल्या पद्धतीचं करतील याचं त्यांना जाणीव आहे आणि माहिती होते. म्हणूनच आतापर्यंत आपण करत असताना काम अनेक लोकांनी आपल्याला या कार्यक्रम मंदिरासाठी वर्गणी दिली. आत्ताच आपल्याकडे येऊन सरोज युनिव्हर्सिटीचे कोल्हापूरचे मालक होते, आपण त्यांना बघितलं, पाहिलं असेल. अतिशय नम्रपणे आम्ही त्यांच्याकडं फक्त बोललो की महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही उभा करतोय. सहज त्यांची जाता जाता अमोल जाधव आपले जे आहे त्यांच्या
घरून भेट होती, पण त्यांनी जाता जाता आपल्याला सांगितलं, साहेब आपल्याला कुठलीही मदत लागली तर तुम्ही सांगा, आपण हे चांगल्या पद्धतीचं मंदिर आपल्या हातून उभं राहावं. आणि खरोखर त्यांनी आज भेट दिली. आपल्या मंदिरासाठी 1 लाख रुपयाची वर्गणी किंवा देणगी त्यांनी या ठिकाणी आपल्याला त्या माध्यमातून दिली. त्यात अनेक आपल्या भक्तांनी आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्रामस्थांनी आपल्या यथाच शक्तीने आणि आर्थिक मदत या ठिकाणी करून आपले चांगलं असं मंदिर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मान्य जोशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी जे आपल्याला सांगितलं त्या पद्धतीचं कुठल्याही आर्थिक विचार न करता जे पाहिजे आणि जे म्हणू हे असं पाहिजे ते आपल्याला ते कशा पद्धतीचं पाहिजे, जे म्हणू त्या पद्धतीचं त्यांनी करण्याचं आम्हाला सहकार्य करून पुढे लागले आणि आपल्याला हे करून दिलं. आजचा हा कार्यक्रम करत असताना आजच्या ह्या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय महाप्रसादाचं जे नेटकं नियोजन होतं ते स्वतः साहेबांनी आणि या आपल्या परिसरातल्या सर्व शाळा शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी सर्वांनी आज बघितलं असं आपण सर्वांनी त्यांनी केलं होतं. सर्व प्रसादाचा खर्च असो अगर हा प्रसाद सर्वांना कसा देता येईल नेटक्या नियोजन करायचं काम आज शाळेतले शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी जोशी साहेबांचं मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण सर्वांनी हा कार्यक्रम तडीच नेण्यास आपण सर्वांचा यामध्ये वाटा आहे असं मी या देखील म्हटलं तो अवघड ठरणार नाही. आणि हे म्हणत असताना मी आपल्या सर्वांना सांगतो त्याच्यातून जरी काही कुणाच्या हातून काही करण्यामध्ये कमी पडलं असेल पण असं न म्हणता जो ज्यादा या ठिकाणी काम केलं तोही तितकाच महत्वाचा देवाच्या दृष्टिकोनाने ज्याने कमी काम केलं असलं तरी तो सुद्धा तितकाच महत्वाचा. या भावनेतून आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं. मी थोडं बोलत असताना ज्यादा बोललो जरी असलो तरी याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. जे आपण करत असतो त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. किंबहुना आपण जे चाललेलं आहे आज जी इमारत आहे महादेवाचं मंदिर आहे त्याचं प्रश्न वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या महादेवाचं मंदिराची जे मंदिर आहे त्याची सर्वांनी आपण सगळ्या पाहुणे प्रकारची असून मित्रमंडळापर्यंत घातली ते पोहोचवावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं जोशी साहेबांचा सत्कार आपण थोडासा जो केलेला आहे तो मी या सर्वच ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत यांच्या वतीने हा साहेबांना सत्कार आहे त्यांनी तो द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. सर्व बंधू भगिनी, लहान थोर बालमित्र भगिनी, सगळ्या आलेल्या माहेरवासनी आणि या भैरवनाथ भजनी मंडळाचे सगळे कलाकार सोन्या शिवलेचे, त्याचबरोबर उपस्थित राम साळोखे साहेब, व्यासपीठावरच्या आता वेळ घालवत नाही तुम्हाला उत्सुकता सुगी भजनाची आहे. व्यासपीठावरचे माझे गेल्या 30 वर्षातले सगळे सहकारी, गेली 30 वर्ष आपण सगळेच एकत्र कुटुंबासारखे राहतो आणि या वसाहतीमध्ये एक सुंदर मंदिर व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यातून ती आकाराला आली. संघटितपणानं आणि स्वच्छ मनानं काम केल्यानंतर काय काम उभं राहतं त्याचं एक द्योतक म्हटलं तरी हे काय वागवणार नाही आजचा समारंभ. मग अशी साळोखे म्हटले त्याप्रमाणे ही दीपावळीच झाली, कारण आमच्या जीवनामध्ये काळामाडी वसाहतीच्या लोकांच्या जीवनामध्ये रामलिंगाचं भव्य मंदिर होणं ही एक दीपावळीच होती. आणि म्हणून मला आज आठवण येते प्रकर्षानं नानाबाळा पाटील गुरुजींची, मथुरा अक्का आमची चव्हाण, त्याचबरोबर मला बाबुराव वर्कांची सुद्धा आठवण येते की या मंडळांची तीव्र इच्छा होती की आमच्या डोळ्याला देखत हे मंदिर उभं राहिलं पाहिजे. परंतु देवापुढं कोणाचंच काय चालत नाही आणि ते न बघताच ते गेले आपल्यातून. परंतु आज त्यांची स्मृती सर्वांची आमच्या मनामध्ये कायम आहे. आज सुरेश पाटलांनी आणि त्यांच्या सर्व बंधू चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील या सर्वांनी नानाबाळा पाटील गुरुजींच्या प्रित्यर्थ या देवालयाच्या निमित्तानं सुंगी भजनाचा कार्यक्रम ठेवला.
त्याचबरोबर अनेकांनी देणग्या दिल्या. त्याचप्रमाणे मला अभिमान वाटतो की आमच्या वसाहतीमधील रमेश पाटील आणि दीपक गोरख या दोन अतिशय लहान वयात माझ्या सानिध्यात ते आले. ते दोघे लहान होते आणि मी नेतृत्व करायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळी ते दोघं माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि आता ते चांगले अधिकारी झाले. दीपक गोरख आता अधीक्षक म्हणून काम करतात आरोग्य खात्यामध्ये. रमेश पाटील आता परवाच त्यांना हेड क्लार्क म्हणून प्रमोशन मिळालं. सगळ्यांचे संसार सुखी आहेत, सगळेच आनंदी आहेत आणि या मुलांनी 1-1 लाखाची देणगी या देवालयाला दिली आणि केवळ देणगी दिली म्हणून ते चांगले असं माझं मत नाही. पण 1 रुपया देणगी देणारा सुद्धा चांगलाच असतो आणि तो देवाला प्रिय असतो आणि 1 लाख देणारा सुद्धा प्रिय असतो. परंतु आपण या वसाहतीमध्ये भूमिपुत्र आपल्या नोकरीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्यामध्ये आपलं नाव कमवलं आणि ते नाव कमवल्यानंतर आपल्या भूमीला, आपल्या देवाला, आपल्या ग्रामदैवताला न विसरता त्याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे ही जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि ती जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आणि संस्कार करण्यामध्ये थोडंफार मला यश आलं हे याचा आनंद मला सगळ्यात मोठा आहे. म्हणून तुम्हा सगळ्या माहेर वस्तींना मी धन्यवाद देईन. आनंदानं तुम्ही सगळे आलात. सगळ्यांनी मिळून 2 दिवस अतिशय उत्तम पद्धतीने कार्यक्रम केला. असंच आनंदी वातावरण आपल्या वसाहतीमध्ये कायम राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडावं, चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी निश्चितपणानं आपण काम केलं पाहिजे. कृष्णात पटकरेंनी आपल्याला 51,000ची देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर बळवंत पाटलांनी सुद्धा आपल्याला 51,000ची देणगी दिलेली आहे. बळवंत पाटील सुद्धा कागज ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असताना अतिशय अबोल आणि थोडंसं कमी बोलणारा आमच्यातला मानकरी. परंतु एखादं काम त्यानं जर मनात घेतलं तर जिद्दीनं काम करायचं आणि खांद्याला खांदा लावून त्यासाठी लढायचं ही त्याची वृत्ती. प्रसंगी थोडंफार रुसायचं परंतु तो रुसवा माझ्यावर असतो, गावावर नसतो किंवा इतर कोणावर नसतो आणि तो रुसवा 5 मिनिटाकरताच असतो. आणि अशी माणसं माझ्याजवळ असल्यामुळे गेल्या 30 वर्षामध्ये एक काम चांगलं आम्ही उभा करू शकलो. कृष्णात पटकरे मुंबईला राहतात. अल्पावधीत हा मुलगा आमच्या वसाहतीमध्ये आपलाच भूमिपुत्र आहे. परंतु मुंबईत आपलं वास्तव्य जरी असलं तरी आपल्या भूमीला तो विसरला नाही. निश्चितपणानं त्यानं स्वतःहून सांगितलं की मी 51,000 रुपयाची देणगी आम्ही देणार आहोत. या सगळ्या कार्यामध्ये संजय पाटील असतील, बळवंतराव पाटील असतील यांनी अतिशय उत्तम पद्धतीचं नेटकं हिशोब ठेवले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम कसा पार पडेल यासाठी मोठं योगदान दिलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. साईनाथ कलाकारांमध्ये सर्व युवकांनी अतिशय धडाडीनं, अतिशय संघटितपणानं काम केलं. अजूनही माझ्या अपेक्षा त्यांच्या एवढं की ह्यापेक्षाही धडाडीनं काम त्यांनी गावासाठी केलं पाहिजे आणि भविष्यात आपली काळमोडी वसाहत ही अजून कशी आदर्श होईल यासाठी आपण कार्यरत राहूया. सगळे बंधुभावानं आपण आनंदानं इथून पुढचं संपूर्ण आयुष्य काढूया आणि नवीन काय करता येईल आपल्या वसाहतीच्या उंचीसाठी, आपल्या माहेर वस्तींसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी यासाठी सगळ्यांनी आपण कार्यरत राहावे अशी मी विनंती करतो. आणि रामलिंगाजवळ एवढंच मी प्रार्थना करेन की हे नातं जे आहे ते असंच राहू दे. या नात्याला कुणाचीही दृष्टी लागू नये एवढीच मी प्रार्थना त्या रामलिंगाजवळ करेन आणि सगळ्यांचं कल्याण कर एवढीच प्रार्थना सुद्धा मी त्या रामलिंगांच्या पुढे करेन आणि माझं मनोगत संपेन. जय हिंद, जय महाराज.